दिवस आहे ज्या दिवशी तुकोबारायला अनुग्रह झाला. माघ शुद्ध दशमी तो आजचा दिवस. केला अंगीकार तुका म्हणे, गुरुला अनन्य साधारण महत्व जीवनामध्ये आहे. त्यात पारमार्थिक क्षेत्रात एकदा पुन्हा आपला जन्म होतो ना, ते मायबाप वेगळे, आणि पुन्हा एकदा जन्म होतो हे मायबाप वेगळे. गुरु पासून दीक्षा ग्रहण, तो शिष्यासी नवा जन्म जाण. गुरु मायबाप संपूर्ण ऐक लक्षण उद्धवा. स्वतः भगवान सांगतात, अरे हा जन्म झाला या देहाचा ते मायबाप, पण एकदा गुरु दीक्षा देतात जीवनामध्ये, तिथून पुढे त्याचा जन्म होतो. गुरु पासून दीक्षा ग्रहण, तो शिष्यासी नवा जन्म जाण. इथून मागचं आयुष्य हिशोबात धरायचं नाही. ज्या दिवशी गुरु दीक्षा देतात त्या दिवशी आपला जन्म, मी सांगत नाही, 1400 वर्षाच्या चांगदेवानं कबूल केलं. गुरुपुत्र झाला, गुरुपुत्र झाला, गुरुपुत्र झाला. कैलासराव 1400 वर्षे जगलेला योगी, 1400 वर्षाचे तापेतीर रहिवासी, गर्व हरविला चालवले भिंतीसी. 1400 वर्षे जगलेला योगी 14 वर्षाच्या मुक्ताबाईच्या पायावर डोकं ठेवून कबुली जबाब देतो, आजी जन्म आलो. चांगदेव म्हणे, आजी जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. म्हणून गुरु पासून दीक्षा ग्रहण, तो शिष्यासी नवा जन्म जाण. गुरु माय बाप संपूर्ण ऐक लक्षण उद्धवा. आज मला फक्त गुरुवरच कीर्तन करायचं आहे, कारण दिवसच असतो आहे. अरे बरं सांगतो, होऊन जाऊ द्या. स्वतः पांडुरंग परमात्मा एक दिवस नामदेवाला म्हणे, नाम्या काय देवा, गुरु करावा लागेल. गुरु कशासाठी? माझी ओळख होण्यासाठी. कमाल आहे देवा. दर दिवाळीला आमची म्हातारी आंघोळ घालते, माझ्या सोबत बोलता, जेवता, माझ्या हातचं दूध पिता. काला बछड़ा कपिला गाई, दूध दुहावन नामा जाई, सोने का गड़वा दूध नहीं भरिया, पियो नारायण आगे धरिया. प्रभुवन की मूरत दूध नहीं पिवत, सर पछारत नामा रोवत. गोड वाटते तुम्हाला नाही का? दूध पिता माझ्या हातचं. मला मुलगा झाला की बारशाला येता, इथो बारशाशी आले. दिवाळीच्या दिवशी माझी म्हातारी पाठवते, जा रे नाम्या पांडुरंगाला घरी आण. सण दिवाळीचा आला, नामा रावळ्यासी गेला, देवा चलावे घरासी. आणि तुम्ही आमच्या घरी येता. पहाटे आमची म्हातारी आंघोळ घालते. गोणाबाई आंघोळ घातल्यावर काय टावेल होता का? पदर माथाचा काढिला, पदर माथाचा काढिला, पदर माथाचा काढिला, पदर माथाचा काढिला. पाय नंदाचा मुसिला, कुश
करी करी म्हणता, ओळख नाही माझी. आमची म्हातारी आंघोळ घालते. आमची परिस्थिती बिकट आहे. टावेल नाही तर डोक्यावरचा पदर काढून तुम्हाला पुसते. पदर माथाचा काढीला बाळ नंदाचा पुसिला, सण दिवाळीचा आला नामा रावळ्याशी गेला, देवाचा लावे घराशी. दूध पिता माझ्या हातचं जेवण करताना पण आमचा अरे सामान्य ओळख आहे ना म्या. खरी ओळख करायची सुद्धा गुरुच करावा लागतो. काय सांगता देवा, कुठंही ओळखील पठ्ठा. बघ बरं, हा उद्याच परीक्षा चालेल. दुसऱ्या दिवशी कैलासराव देवानं परीक्षा घ्यायची ठरवली. नामदेव महाराज आंघोळीला गेले बरं का. संतोषराव आंघोळीला गेले चंद्रभागेत. शांतारामजी, तेव्हा देवानं परीक्षा घ्यायची ठरवली असल्यामुळे देव घिसाडी झाले. 15 फूट उंचीचा बाबा. आई साहेबालाही मदत करावी लागली म्हणून ती घिसाडीन मावशी झाली. ती 12 फूट उंचीची. गरुडाला मोबाईल उलटा करा, तो लाड नाही चालत. गरुडाला, अरे मी जेवलो नाही दिवस भरून, तुम्ही इथे पाहा. गरुडाला गाढव केलं, तेही त्यांना शोभेल असं. आणि त्याच्यावर सर्व साहित्य, येड्या बाबई सरपण, लोखंडी चूल, स्वयंपाकाची भांडी, कुत्रीची पिलं, शेळीचं कोकरू, कोंबड्या. बरोबर नामदेवरायाची आंघोळ चालली, तिथं आले. वाळवंटामध्ये उतरवलं सामान. आता नाटक सांगतो देवाचा. परीक्षा याची आंघोळ चालली होती नामदेवाची. अरे हंडी पकाव. हे नीट आहे का? कोणताच बुवा सांगणार नाही तुम्हाला, मी तिथं सांगतो. हंडी पकाव म्हटल्यावर ते लोखंडी चूल, त्याच्यावर हंडा ठेवला आणि येड्या बाबळी सरपण पेटवलं. आई साहेबांनी नाटक सुरू केला. महाराज हंडी तो पक गई, हंडी में क्या डालू? मुर्गिया काट के डाल दो. कचा 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 कोंबड्या कापल्या. पाहता काय माझ्याकडे? टाकले हंड्यात. नाटक होता ना. मुर्गिया काट के डाल दी. महाराज हंडी नहीं भरती तो बकरिया काट के डाल दो. ते कापलं. महाराज हंडी नाही भरती. नामदेवाची आंघोळ थांबली जाग्यावर. गारठ्याचे दिवस, पाण्यात बसलेला, घामानं भिजला. हंडी नहीं भरती तो कुत्तिया काट के डाल दो. महाराज हंडी नहीं भरती, गधा काट के डाल दो म्हटल्यावर ते गरुड होतं. काय देवा, तुम्ही तर म्हणे फक्त सामान घेऊन चालू आहे म्हणतात, कापाला आणला की इथं. आता जरी कापला गरुडा, पुन्हा जिता करील, पण त्या बुवासाठी चाललंय. महाराज गधा काट के डाल दिया, हंडी नहीं भरती. वो छोकरा नहारा, उसको काट के डाल दो म्हटल्यावर तांब्यात धोत्र टाकून नामा. पण देवाला माहिती होतं कैलासराव, माझा नामा किती घाबरला, घरी नाही जाणार, सरळ देवळात. देवळात गेल्यावर मी नाही दिसलो तर माझंच पितळ उघड पडणार. नामा यायच्या आधी करकटावरी ठेवून ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवण्या. नामा घाबरून. काय झालं नामा? काय माणसं निर्माण केली देवा. तो 15 फुटाचा एक माणूस घिसाडी, दात बाहेर आलेले होते. आणि ती एक मावशी होती 12 फुटाची घिसाडी. आणि एवढं तर कधीच नाही पाहिलं भाऊ गाढव. घोड्यापेक्षाही मोठं होतं. काय झालं काय तेच सांगतो देवा. कुत्री कापली, कोंबड्या कापल्या, शेळी कापली, गाढव कापलं तरी हांडा भरेना. मग रे माझ्यान भरणार होते, आलोन पळून. अरे नापास झाला का? मीच होतो तो. तुम्ही दात बाहेर आले होते आणि तुम्ही सुंदर एवढा राजस कुमार मदनाचा पुतळा. मीच होतो. शक्यच नाही देवा. अरे मीच होतो देवा, शक्य नाही. बरं जाऊ दे, तुझं काही विसरलं का चंद्रभागेत? मग धोत्रण तांब्या तिथंच टाकला, मी आणला. सांग, हे हिरव्या काळात धोत्र कोणाचं आहे? माझंच आहे. तांब्यावरचं नाव वाच. नामदेव वलद दामासेठ सिंपी, शिक्षित पंढरपूर, जिल्हा सोलापूर. तांब्याही माझा. नापास झाला, काल ठरलं होतं ना. माझा काय करू?
आता आळंदीला जा, गुरु करावा लागेल. वेळ कमी असल्यानं लगेच आळंदीला आले. उठले निवृत्ती संताच्या दर्शना. मोठे भाऊ आहे ना, आई वडील तर गेले होते देहांत प्रायचित्ताला. आता कोण आहे 4 भावामध्ये मोठा कोण आहे? निवृत्ती. हे आपल्यासारखंच आहे. अरे वारकरी संप्रदायाचं घर असेल, कोणी महाराज आला तर वडील काय सांगतात? पिंट्या चला बाबा आले, पाया पडा. ही जबाबदारी आज मोठा भाऊ म्हणून निवृत्तीनाथावर. ज्ञानदेवाला, सोपान काकाला आणि मुक्ताबाईला सांगितलं, ज्ञाना सोपाना मुक्ताई अरे चला बाहेर दर्शन घ्यायला. कोणाचं दर्शन दादा? पंढरीचा प्रेमा घरा आला, पंढरीचा मला नाही, जरा तुम्ही गप्पच बसणार आहे. 2-4 प्रमाण पाठ असतात तुमचे. बरं जाऊ दे, पंढरीच आपल्या आपल्यात ठेव. पंढरी उठले निवृत्ती संताच्या दर्शन, उठले निवृत्ती संताच्या दर्शन, पंढरीचा प्रेमा घरा आला. बरं बरं सांगतो दादा, कैलास राहून जाऊ द्या. चला पाया पडा बाबाच्या. ज्ञानोबाराय पाया पडले, सोपान काका पाया पडले, निवृत्तीनाथ पाया पडले, पण नामदेवराव उभेच. नामदेवाने विचार केला, हे आळंदीचे बुवा, पठ्ठा पंढरपूरचा, पठ्ठ्यासोबत पांडुरंग बोलतो, माझा अधिकार मोठा, हे पाया पडलेच पाहिजे. शेवटचं कार्यक्रम. निवृत्तीनाथ, मुक्ता पाया पडणं बाबाच्या. तुमचं नाही भागलं का पाया पडण्यावर? तिखट होती. लोटांगण घाला त्या बुवाला, मी नाही पाया पडणार. का? अरे माझे तिघही भाऊ त्याच्या पाया पडतान, हे खांबासारखं ताटका उभं. पंढरपूरचं आहे ना हे, मग पंढरीशी नाही कोणा अभिमान, पाया पडे जन एकमेका. माझे तिघही भाऊ त्याच्या पाया पडतान, हे का नाही पाया पडत? म्हणे मुक्ताबाई जाईना दर्शना, आधी अभिमाना दूर करा. अरे तुका म्हणे मोक्ष देखील या कळसन, तात्काळ हा नाश अहंकाराचा. पंढरपूरच्या मंदिराचा कळस बघितला तर अहंकार संपतो. ही रात्रंदिवस देवाच्या सोबत असून कार्य अहंकार गेला नाही, कार्य अहंकार गेला नाही, हे कार्य अहंकार गेला नाही, अखंड दयाला देवाचा शेजार, अखंड दयाला देवाचा शेजार, अखंड दयाला देवाचा शेजार, अखंड दयाला देवाचा शेजार, हे कार्य अहंकार गेला नाही, कार्य अहंकार गेला नाही, कार्य अहंकार गेला नाही. अखंड दयाला देवाचा शेजार, कार्य अहंकार गेला नाही. मला तर असं वाटतं दादा, काय उसाच्या शेजारी एरंडाची झाडे. एक शेती कॉलेज कोठं शिकली होती मुक्ताबाई? ते अभंग मुक्ताबाईचे आहे बरं का. नाही तुम्ही तुकोबाराच्या गाथात पाहाल. उसाच्या शेजारी एरंडाची झाडे. मुक्ताबाई म्हणली, दादा उसाच्या शेजारी एरंड किती दिवस राहिला तरी कारखान्याला एरंड नाही जात, ऊस जातो, ऊस जातो. हे कशासाठी शब्द वापरले मुक्ताबाईने? उसाच्या शेजारी एरंडाची झाडे. अरे काय त्या चिपाडी गोडी आली. तसा पंढरीचा पांडुरंग ऊस आणि हा एरंड नामा. कार्य अहंकार गेला नाही. तिथे कबीरजी होते, रे मुक्ता सच कहती वो नरकच्चा बे कच्चा नाही गुरु का बच्चा. कच्चा आहे कशावरून? गोरोबा काका म्हणले थांबा घाई करू नका, 1 तास आहे अजून आपल्याकडे, अजिबात टेन्शन घेऊ नका. मग गोरोबा काकानं परीक्षा हातात थापाटनं घेतलं. चला लाईनला बसा. 1 नंबरला निवृत्तीनाथ, 2 नंबरला ज्ञानोबा, 3 नंबरला सोपान काका, 4 नंबरला मुक्ताबाई, 5व्या नंबरला बसले नामदेव बाबा. घेतलं थापटणं काकानं, तेर ढोकीचा काका. हाणिले थापटणे निवृत्तीच्या माथा. हे टोकाटाकी नाही, अभंग पाठ करून बोलतोय मी, नाही तर माझ्याकडे रागान पाहू नका.
अरे पुरावा पाहिजे ना, काय ठोकून चालतं काय. हानिले थापटणे निवृत्तीच्या माथा, डेरा झाला निका परब्रह्म. भाजलं बरं का हे काका म्हणतात. त्याची थापटणे ज्ञानेश्वरावर, मग कैचे कोरे उरे ते हेही भाजलं. नामदेवराय म्हणले या भागात हे पद्धत आहे का पाहुण्याचं स्वागत. कांदा पोहे नाही, उपीट नाही, थापटणं 5व्या नंबरवर आहे ते. त्याची थापटणे सोपानाच्या डोही, यात लेश नाही कोरा कोठे. त्याची थापटणे मुक्ताईला हानी अमृत संजीवनी उतू आली. आणि त्याची थापटणे नामदेवावर, डोळे चोळे मोहरे रडू लागले. नामदेवाच्या डोक्यात थापटणं काकानं हाणल्या बरोबर नामदेवाचं रडणं सुरू झालं. मग ते काकानं संत सभेमध्ये जाहीर केलं, गोरा म्हणे कोरा राहील गे बाई, गोरा म्हणे कोरा राहील गे बाई, गोरा म्हणे कोरा राहील गे बाई, गोरा म्हणे कोरा राहील, शून्य भरी नाही पाठीला, शून्य भरी जाहीर केलं गोरोबा काकाने. गोरा म्हणे कोरा राहिला गे पायीन, शून्य भरी नाही भाजेला. कच्चा आहे तर भाजा. भाजा म्हटल्यावर नामदेवराय हादरले. भाजा आमचा पंजोबा भाजला मडे घाटावर, आजा भाजला तसा भाजण्याचा कार्यक्रम असेल तर पंढरपूर दिसत नाही. 2-3 वेळा उडबस केली. नामदेवाकडे लक्ष मुक्ताबाईचं गेलं. दादा काय मुक्ता, नामदेवाकडे पाय, काय पळ्याच्या तयारीत आहे. अरे हे सगळे अभंगच आहे. म्हणे मुक्ताबाई पळाव्यासी पाही, आसन स्थिर नाही नामयाचे. एवढ्यात लक्ष नाही पाहून जे नामदेवानं धूम ठोकली आळंदीतून सरळ पंढरपूर. पांडुरंगाच्या पाया पडले. कसं काय झालं स्वागत आळंदीला. देव म्हणले पागोट काढून स्वागत दाखवलं. टोमॅटो एवढं टेंगुळ हे स्वागत आळंदीचं. का अतिथी आदर केला मुक्ताबाई, लाकडानं डोळी फोडली माझी. एवढीशी मुक्ता तिने माजविली, कळी नाहीशी संत मंडळी कपटी तुझी. अरे नामा काय भाजणार होते, पळत आलं म्हणून वाचलो. तरी गुरु करावा लागेल. ठीक आहे पण आळंदीला नका पाठवू, दुसऱ्या गावला. मग दुसरं गाव सांगितलं. देव म्हणे नाम्या विसोबा खेचरासी, देव म्हणे नाम्या विसोबा खेचरासी, शरण तयासी जाई वेगी. जा दुसऱ्या गावला जा. कुठे, औंढा नागनाथ. देव म्हणे नाम्या विसोबा खेचरासी शरण तयासी जाई वेगीन. मग नामदेव महाराज औंढ्या नागनाथाला आले. विसोबा खेचर स्वामी जोड्यासह पाय पिंडीवर न पौडलेले. नामदेवाचा चेहरा उतरला. कुठला रे भाऊ, जाऊ दे आता. कुठला पंढरपूर. इकडे कशाला आलता. आलतो तुला गुरु करायला, देवानं पाठवलं. लेका जोड्यासह पिंडीवर पाय, तुला काय गुरु करायचा. अरे म्हातारा झालो रे नाम्या, पाय उचलत नाही तर तिथं कसे ठेवता आले. अरे 10 वाजले कशाला वेळ घालवतो, दुसरीकडे ठेव. दुसरीकडे ठेवल्यावर तिथेही पिंड, तिसरीकडे पिंड. जाऊ भोवताल पाय फिरवले विसोबा खेचर स्वामीचे, प्रत्येक ठिकाणी पिंड. आणि मग विसोबा खेचर हसले. कळलं का नाम्या. काय देवाविन ठावरिता कोठे आहे, देवाविन ठावरिता कोठे आहे, विचारून पाहे तुझे नाम्या,
हा गुरु उपदेश कुठे इसोबा खेचर देवाविन ठाव रीता कोठे आहे विचारुणी पाहे तुची नाम्या. आणि हा गुरु उपदेश घेतला नामदेवराय आता आले बरे का रुपेश महाराज. चंद्रभागेच्या वाळवंटात 3 दगडाची चूल मांडली, स्वयंपाक सुरू केला, चपात्या तयार झाल्या. चपात्या पुन्हा परीक्षा घ्यायची ठरवलं देवानं. कुत्र्याच्या रूपात देवाला नामा स्वयंपाक करीत बैसला. केशव स्वान रूपी आला, रोट्या घेऊन पळ्याला. सर्वाभूती विठ्ठल नामा घेऊन तुपाची वाटी. नामा लागे स्वाना पाठी, तूप घेगा जगजेठी. कोरड्या रोट्या का खासी. हे कळतं ना. हो म्हणत जा. चपात्या घेऊन पळ्यालं कुत्र, तर नामदेवराय तुपाची वाटी घेऊन माग लागले. इमानदारीनं सांगा, आपल्या चपात्या कुत्र्यानं पळवल्यावर तुपाची वाटी दगड हाड हाड हाड. पण नामा घेऊन तुपाची वाटी, नामा लागे स्वाना पाठी. देवा कोरड्या चपात्या खाऊ नका, पोटात दुखल. चपात्याला तूप लावा. नामा घेऊन तुपाची वाटी, नामा लागे स्वाना पाठी. तूप घेगा जगजेठी, कोरड्या रोट्या का खासी. तव स्वान हासूनी बोलले. आता कुत्र्याच्या रूपातला देव हसायला लागला. नाम्या लेका, त्या दिवशी घिसाडी होऊन आलो तर धोतरण तांब्या टाकून पळाला. आता कुत्र होऊन आलो तर तुपाची वाटी घेऊन मागे लागला. देव हासूनी बोलले. नाम्या तुझं कैचे रे कळले. येरू म्हणे खेचे रे उपदेशिले. सर्वाभूती विठ्ठल. बस देवाच्या सानिध्यात राहून सुद्धा जो लाभ झाला नाही त्यासाठी गुरु करावा लागला. एवढं महत्वाचं पात्र जीवनामध्ये गुरुच आहे. गुरु शब्दामध्येच तो अर्थ आहे. गु शब्द स्तोंदकारोस्ती रुकारो तन निरोधक अंधकार निरदित्वा गुरुरित्यभिधीयते. गुरु पहिलं जे अक्षर आहे त्याचा अर्थ अंधार होतो आणि पुढचं रु आहे त्याचा अर्थ प्रकाश होतो. प्रकाश म्हणजे ज्ञान, अंधार म्हणजे अज्ञान. अज्ञानाकडून ज्ञानाकडे म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्याचं कार्य करतात ते गुरु. म्हणून एक वाक्य शाळेत लिहिलं असते, आपलं लक्ष नाही. तमसोमा, ते त्यासाठीच आहे. तमसोमा ज्योतिर्गमय, अंधाराकडून प्रकाशाकडे. गुचा अर्थ अंधार, रूचा अर्थ प्रकाश. अंधाराकडून प्रकाशाकडे, अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेण्याचं पवित्र कार्य करतात. त्यांना एकेरी भाषेत बोलायचं नाही, म्हणून जी लावायचा असतो. म्हणून झाला शब्द गुरुजी. बरं का. जी हा आदर आहे. जीचा अर्थ महाराज होतो. जी आदर. कुलवान घराण्याची अजून ओळख आहे. बाप मुलाला हाक मारत असला तरी आदराने बाळासाहेब, बाळासाहेब उभा राहतो. जी नंतर पुढचं काय असेल ते समजा. घराणं कुलवान आहे. नाही ते एखाद्या घराणं ए महाद्या, महाद्या म्हणतो. म्हाताऱ्या दम काढणं बैरा आहे का, येतो ना. घराणा होतो ऐसा. जी, अरे जी हा आदर आहे. जी तुम्हाला एक माहिती आहे, बहिणीच्या मिस्टरला काय म्हणतात? आहे ना जी. जी आहे का. अरे बहीण नांदवायची आहे आपली, त्याला आदर द्यायचा आहे मिस्टरला. दाजी, हा जी आदर आहे. त्याच्यात तर हिंदीत पुन्हा एक मजा आहे. दाजीला हिंदीत काय म्हणतात? जीजाजी. आता डबल जी झाले ना, हे नीट ऐका ना तुम्ही. तो एकच जी आहे दाजी, आणि हिंदीत काय झालं? जीजाजी. कैलासराव, हे गाणं होतं पूर्वी, ते हिंदीत होतं म्हणा. तुम्हाला पाठ आहे, तुम्ही सांगत नाही. जिसके आगे जी, जिसके आगे जी, जिसके पीछे जी, जिसके आगे पीछे जी जी, वो मेरे जीजाजी. हे तसं गुरुजी, गुरुजी, गुरुजी. अरे कुठेही पाय. आता ही सगळी अरे पारमार्थिक संस्कारानं संपन्न झालेले भाविक माझ्या पुढे आहे. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानाचे राजे आहे का नाही? गणपतीला आदर देताना काय? ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सवेद्यात्मरूपा देवा तूच गणेशू. पण ओम नमो जी. हनुमानजीसाठी अभंग तुकोबाराने केला. शरण शरण जी हनुमंता, तुम्हा आलो रामदूता. हा आदर आहे. तुकोबाराय हनुमानजीला शरण शरण जी. ज्ञानोबाराय गणपतीला ओम नमो जी. तस गुरुजी विठ्ठल. जगातलं सर्वात श्रेष्ठ पात्र,
गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु विना देव तुझा, गुरु हा सुखाचा सागर, प्रेमाचा आगर. ठीक आहे, आज गुरुवरच आहे कार्यक्रम आपला, होऊन जाऊ द्या. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु विन देव तुझा, पाहता नाही त्रैलोकी. गुरु सुखाचा सागरू, गुरु प्रेमाचा आगरू. गुरु धैर्याचा डोंगरू, कदा काळी डळमळना. गुरु कामधेनु गाय भक्ता घरी दुभतस. गुरु एवढं महत्वाचं पात्र गुरुच आहे जीवनामध्ये. अधिकारी गुरु नाही तर गुरुचे प्रकार आहे. जयापासून होय अर्थ प्राप्ती, ते समर्थ शिष्यावडती. दीन शिष्या ते उपेक्षिती, ही दांभिक स्थिती गुरुत्वा. दांभिक स्थिती. कही जादूगर होते गुरु, कही जादूगर होते गुरु. फूफा किया करते सदा, ठाणे ठुणे बतलाए के दुनिया को करते फिदा. पर याद रखना भाइयों, यह गुरु नहीं गुरगुर है. कुत्ते तो भी कुछ ठीक है, यही लबाडे शोर है. म्हणून व्याख्या काय? तन मन धन कर गुरुशी अर्पण. तून भोपळ्या घेणं मागपीठ बाजरीचं नाही का, याला कर अर्पण. अरे गुरु तो ऐसा चाहिए, शिष्य का कछु ना लेत. शिष्य तो ऐसा चाहिए, गुरु को सब देत. गुरुला सर्वस्व देणारा शिष्य आणि शिष्याचं काही न घेणारा गुरु. अरे का मग ते भेटतात कधी? अरे त्याला शोधायची गरज नाही, ते गुरु तशा शिष्याचा शोध घेतात. आंब्याच्या झाडाला कैरी पाडायला आली, सुगंध सुटला म्हणजे ती कैरी पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन टपाल आणते का? आमच्या भागात एका झाडाला कैरी पिकली बरं का कैलासराव, सुगंध सुटला, ती पोस्ट ऑफिस मध्ये गेली कैरी. तिनं पत्र आणलं, त्याच्यावर लिहिलं, हरिभक्तिपरायण पोपटराव, मी पाडाला आल्यामुळे सुगंध सुटला. बाकीचे कावळे वगैरे पक्षी धुमाकूळ घालतात, तेव्हा तुम्ही पत्र पाहताच येऊन मला खाण्याची कृपा करावी. आपली कैरी. कैरी पाडाला आली की पोपट आलाच न बोलावता. तसं ऐसी कर्म साम्य दशा, जे तवय विरेशा, तया सद्गुरु आपैसा भेटेची गा. शिष्याची तशी तयारी झाल्यावर गुरुला शोधावा लागत नाही, गुरु त्या शिष्याचा शोध घेतो. तशी म्हणजे गुरु भेटतात, पण महाराज म्हणतात त्याच्यासाठी मला मरावं लागलं. झाला प्रेत रूप शरीराचा भाव, झाला प्रेत रूप शरीराचा भाव. लक्षाला ठाव स्मशानीचा. आता थोडक्यात घ्यावं लागेल, घड्याळ खूप झपाट्याने चाललं ना, तर गुरुच होईल आपला. झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्षेला ठाव स्मशानीचा. महाराज म्हणतात मी मेलो, पण नवल असं आहे, स्वतःच्या प्रेतयात्रेलाच मी पाहिलं. आपुले मरण पाहिले म्या डोळ्या, तो झाला सोहळा अनुपम्य. मी मेल्यावर रडारड सुरू झाली. घरचं नव्हतं रडत कोणी, मग रडते रात्रंदिवस काम क्रोध माया. म्हणते हाय हाय यमधर्म,
माया रडू लागली, काम रडू लागला, क्रोध रडू लागला, यम धर्म रडू लागला. म्हणले आपलं ग्राहक गेलं. आणि मग मला स्मशानात नेलं. महाराज म्हणतात वैराग्याच्या क्षणी लागल्या शरीरा, वैराग्य रूपी गोऱ्याच्या ढिगाऱ्यावर माझं प्रेत ठेवलं. हे नीट आहे का? हे कैलासराव नीट आहे का? गुरु कधी भेटतो आपण? मी शुद्धीवर आहे, तिथे चाललोय. कुठून चाललो कुठेही जाऊ द्या, पण तिथे येतो. गोऱ्या वैराग्याच्या पेटवल्या ज्ञान अग्नीनं, ठेवलं त्याच्यावर प्रेत. मग एक विधी असतो, ते मडकं फिरवायचा. फिरविला घट, फोडीला चरणी. घट फोडणे म्हणजे देह तादात्म्य सुटणे, त्याला म्हणतात घट फुटला. महावाक्य ध्वनी बोम झाली. महावाक्य 4 आहे. प्रज्ञानाम ब्रह्म, अयमात्मा ब्रह्म, अहम ब्रह्मासी, तत्वमसी. ही 4 महावाक्य आहे. देह तादात्म्य सुटलं. देह म्हणजे तू नव्हे, तो म्हणजे तू आहे. तत्त्वम असी. महावाक्य ध्वनी बोम झाली. शेवटी माझ्या देहाची मी 3 चिमट्या झालेली राग बघितली. तुका म्हणे रक्षा झाली आपोआप. आणि मग उजळेला दीप गुरु कृपा. मग पहिलं चरण सत्य गुरु राय कृपा भजते, 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 सत्य गुरु राय कृपा कैलासराव. कधी कधी कृपा केली? तुका म्हणे रक्षा झाली आपोआप. आणि मग उजळेला दीप गुरु कृपा. सत्य गुरु राय कृपा मज केली. गुरुपेक्षाही गुरुची कृपा. छाया तू बडी घणी तुझेस बडो नको होय. लक्षात घ्या. रामचंद्रानं कृपा मारुती रायावर केली. काय झालं? ज्याच्यावर कृपा केली तो एका उडीत गेला लंकेत. ज्यानं कृपा केली तो राम चालत गेला पुलावून. हा तर फरक लक्षात घ्या. जय श्रीराम. जिमिया मोग रघुपती कर बाणा, येई भाती बिर चले हनुमान. कामापुरतं. धनुष्यापासून जसा बाण सुटावा असे सरळ रेषेत हनुमानजी एका उडीत लंकेत जातात. ज्याच्यावर कृपा झाली तो हनुमान एका उडीत जातो. ज्यानं कृपा केली तो श्रीराम पुलावून चालत चालत जातो. जगामध्ये सर्वात श्रेष्ठ कृपा आहे. आणि कृपेत काय ताकद आहे याची कल्पना कृपा करणारालाही नाही. म्हणून गुरुपेक्षाही एक लक्षात ठेवा, गुरुपेक्षाही गुरुवरची श्रद्धा महत्वाची आहे. श्रद्धा. ते एक मेंढ्या वळणारा गडी होता, तिकडची गोष्ट आहे. इकडची एकही सांगत नाही. आडदाड होता बिचारा. तब्येतीनं चांगला होता. 6.5 फूट उंची, 58 इंच छाती, कोल्हापुरी मिशा, सफरचंद सारखे गाल, 112 किलो वजन, मेंढ्या वळणारा गडी, उजव्या खांद्यावर घोंगड. त्याला कळलं की पलीकडच्या गावात एक गुरु आले. ते शिष्यांना माळी घालतात आणि गुरु केला पाहिजे म्हणून तेही गेलं. गुरुला दक्षिणा लागते म्हणे. आपल्या शेतातून गेलं 2 वांगे
आणि कोशिंबीरची पेंडी गुरुसाठी. आता मेंढ्या वळणारा गडी साधा भोळा. आणि त्या गुरुच्या भोवताल परदेशातले शिष्य बसले होते, तांबड्या कलरचे, टोमॅटो सारखे कलर, मक्याच्या कणसाला केस तसे डोक्याचे केस. जमले. हे तिथं गेलं घोंगड्यावालं, वाकलं नाही, नमस्कार नाही. जर्सी गाईच्या खोंडाला शेतकरी चारा टाकतो तसं उभ्यानंच आपटले वांगे. गुरु वाकलं नाही. 2 वांगे आणि कोशिंबीरची पेंडी. गुरु तर हादरलाच. कमी जास्त बोलावं तर काठी आहे. कर बाबा, काय तुला गुरु करायचा आहे? तुला मेंढ्या वळणारा आदर बिदर काय नाही. झालो मी तुझा गुरु. झाला का? हा. दक्षिणा काय आणली? गुरु म्हणले. आंधळ्या झाला का? दिसत नाही का तुला वांगे आणि कोशिंबीर? ठीक आहे, जा आता. मंत्र दे ना. याची उभाटी. मंत्र दे ना. परदेशात शिष्य आहे, त्याला म्हणते हे घोंगड्यावालं. अरे यही मंत्र आहे, 2 बैंगन 1 कोथमीर की जुडी. हा मंत्र आहे का? हा. याचा फायदा सांग ना. आता अरे जा, श्रद्धेनं जप कर, भावसागर तरशील. झालं. गुरुनं चेष्टा केली, यानं श्रद्धा ठेवली. घरी आलं. दिवसभर मेंढ्या वळताना 2 बैंगन 1 कोथमीर की जुडी. संध्याकाळी आलं म्हणजे 2 बैंगन 1 कोथमीर की जुडी. जेवायच्या आधी 2 बैंगन 1 कोथमीर की जुडी. झोपायच्या आधी 2 बैंगन 1 कोथमीर की जुडी. उठलं म्हणजे 2 बैंगन 1 कोथमीर की जुडी. आंघोळ करताना 2 बैंगन 1 कोथमीर की जुडी. दिवसभर मेंढ्या वळताना 2 बैंगन. 1 वर्ष मंत्र जपला त्यानं, 2 बैंगन 1 कोथमीर की जुडी. आणि दुसऱ्या वर्षी ते गुरु आले, याला कळालं, निघालंय. बायको म्हणली, कुठं चालला तुम्ही? गुरु आलत माझं. कुठं? पलकड. पलकड. मग तुम्हालाच वाटतं का गुरुचं दर्शन घ्या? आमची नाही इच्छा होत? असं करा ना. आम्ही सगळी तयारी करून ठेवते, घर सारवून ठेवते, रांगोळ्या घालून ठेवते, गादी टाकून ठेवते, थॉम्सनची द्राक्षे, केळी वसईची, संत्री नागपूरचे, हांबे आपूचे, ग्लुकोजचं बिस्किट, काय लागतं ते. पण गुरुला घरी आणा. ठीक आहे म्हणला. गेले. नदीत दुथडी भरून वाहत होती. याला पोहायला येत नाही. गुरु पलीकडच्या गावात आहे, कसं जावं? पण एकदम लक्षात आलं. गुरु महाराज म्हणले होते गेल्या साली, 2 बैंगन 1 कोथमीर की जुडी. भावसागर तरशील, भावसागर. नदी काय अवघड आहे म्हणला. 1000 फुटाची. घोंगडं अंतरलं कैलास नदीच्या काठाला. घोंगड्यावर बसलं, डोळे मिटले, गुरुचं ध्यान केलं, मंत्र जपला. 2 बैंगन 1 कोथमीर की जुडी. चल घोंगडी पैल थडी. अरे गेलं ना पलीकडे, पाहता काय माझ्याकडे? घोंगड झटकलं. रुपेश महाराज खांद्यावर टाकलं. आलं. ते गेल्या सालचे तांबडे भोवताल बसलेच होते. पण तांबड्यानं गुरुनं ओळखलं, गेल्या सालचं वांगेवाला आहे. लक्षात राहणं. दक्षिणा. तू पलीकडच्या गावचा का? हो गुरु महाराज. रात्री मुक्कामी होता? नाही हो. मग घरून आलो. घरून आला? अरे नदी दुथडी भरून वाहते, पुलाची सोय नाही, नावेची सोय नाही, पोहून आला म्हणून तर कपडे भिजले नाही. चेष्टा करता का गुरु? काय म्हणला तू गेल्या साली? ना एकेरीच होत. 2 बैंगन कोथमीर की जुडी. भावसागर तरशील म्हणला होता. नदी काय अवघड आहे, 2000 फुटाची. पलीकडे घोंगड्यावर बसलो, डोळे मिटले, तुझं ध्यान करून अलीकडे आलो. मग तर कॅमेऱ्याकडे तोंड करतात तसा गुरु पाहू लागला घोंगड्यावाल्याकडे. घोंगड्यावर बसून पाण्यावर. हा, नुसता नाही आलो. मग तुझी तयारी झाली. आता हादरला गुरु. अरे माझी तयारी? दर्शनाची परिवार वाट पाहतो, गादी टाकून ठेवली, द्राक्षे, केळी. कैलासराव तुला घेऊन जायला आलो. आत्ता गुरु हादरला. म्हणले आता बिगर तिकीट हिंदी महासागर. अरे घोंगड्याहून कुठे जातात का पाण्यातून? नाही म्हणावं, श्रद्धेला तडा जातो. हो म्हणावं तर धडधडीत मरण आहे. पण गुरुनं ठरवलं एक दिवस मरायचंच आहे. पण या भोळ्या बाबड्याच्या श्रद्धेला तडा जाऊ द्यायचा नाही. चल बाबा. घोंगड्यावालं पुढं, हे गुरु माग, आणि 5-50 तांबडे त्यांच्या माग. हे टोळकं तांबडे, मक्याचे केस. नदी दुथडी भरून वाहताना पाहिलीन कैलासराव.
गुरुनं पहिलं नदीच्या पाण्याकडे पाहिलं मग तांबड्याकडे. तांबड्याला हात जोडले आणि गुरुच्या डोळ्याला धारा लागल्या. आम्ही जातो आमच्या गावात. ए, तांबडी रडत होते. ते म्हणले आता मरतय गुरु, आमचा राम राम घ्यावा, आता नाही येणे जाणे. संतोष सहज कुंठले बोलणे, आजवर होतो तुमच्या गावी, आता कृपा असू द्यावी. आम्हाला ए झालं नाही का बोलून तांबड्या सोबत, 10:30 वाजले. बस यानं डबल अंथरलं, डबल सीट जायचं आहे ना. गुरु बसला माग बसला गुरु तर लट 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 कापत होता. घोंगड्यावाला म्हणला कशा बाता हाणतो प्रवचनात, भाऊ सागर तरा. नदीच्या पाण्याला घाबरला. हे बघ गुरु, तुला पाण्याची भीती वाटते, माझी कंबर धर. अरे भाऊसागर तरण्यासाठी शिष्यानं गुरुची कास धरायची असते. हे घोंगड्यावाला म्हणतं माझी कंबर धर. त्यानं मजबूत कंबर धरली गुरुनं. का? त्याचा उद्देश वेगळा होता. मरू तर दोघही मरू, डेड बॉड्या दोघांच्या येऊ दे बाहेर पंचनाम्याला. मजबूत धरली तरी तरी लट 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 कापत होता. अजून भीती संपली नाही तुझी, पाण्याला घाबरला. एक काम कर, काय डोळे बंद कर. गुरु म्हणला करतो बंद, आता उघडायचे नाही. डोळे बंद केले, मंत्र जपला शिष्यानं. 2 बैंगन 1 कोथमीर की जुडी, चल घोंगडी पैल थडी. गुरुनं शिष्य घोंगड्यावर बसून पलीकडे गेले. शिष्यानं घोंगडं झटकलं, खांद्यावर टाकलं. 1 वर्षापासून घोंगड्यावाल्याचा टिंगल करणारे तांबडे या काठाला घोंगड्यावाल्याचा जय जयकार करून नाचू लागले परदेशात. तिकडे शिष्य जेव्हा घोंगड्यावाला उभा झाला, परदेशात ज्याचे शिष्य आहे त्या विद्वान गुरुनं साष्टांग दंडवत घोंगड्यावाल्याला पायाला मिठी मारून गुरु इतका रडला, नयन नके जलसे पगत होय. अश्रूनं पाय भिजवून काढले. अहो तुम्ही गुरु आहेत माझं, कोण्या नरकाला नेऊन घालताय मला, तुम्ही माझ्या पाया पडता. अरे भाऊ, वांगेन कोशिंबीर मंत्र आहे का रे? अरे देवाची शपथ घेऊन सांगतो राजा, मी गेल्या साली तुझी टिंगल केली रे, पण तू जगाला दाखवून दिलं श्रद्धेत काय ताकद आहे. तू तरला यात नवल नाही रे, जग जाहीर तुझा गुरु तारला. मग गुरुपेक्षाही गुरुवरची श्रद्धा महत्वाची आहे. श्रद्धावान लभते ज्ञान. इथे नुसतं गुरु भेटले नाही, त्यांनी कृपा केली. 10:30 झाले तरी तेच चालू आहे. सत्य गुरु आहे, कृपा मज केली, कृपा केली. पण मला वाईट वाटतं. वाईट कशाचं वाटतं? परी नाही घडली सेवा काही, परी नाही घडली सेवा परी नाही घडली. सत्यगुरु राय कृपा मज केली, सत्यगुरु राय कृपा मज केली, सत्यगुरु राय कृपा मज केली, सत्यगुरु राय
आहे कृपा मज केली. महाराज म्हणतात मला दुःख या गोष्टीच आहे, गुरुची काही सेवा घडली नाही. परी नाही घडली सेवा काही. द्याणीमणी नाही बरं का कैलासराव, द्याणीमणी काही नाही. आपला सकाळी उठलो, मी आधीच सांगून गेलो होतो हा, कैरी पाडाला आली म्हणजे पोपट त्या कैरीला शोधत येतो. तसं कर्म साम्य दशान जेत वैविरेश त्या सद्गुरू आपैसा भेटेची गा. मग ते ठरवून नाही, आपैसा त्याला शोधायची गरज नाही. मग सहज सकाळी उठलो ना, आंघोळीला चाललो असताना सापडविले वाटे जाता गंगा स्नान, 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 सापडविले वाटे जाता गंगा स्नान. हे मस्तकी तुझान देवी आकर, मस्तकी तुझान तुझला करे, सापडविले वाटे जाता गंगा स्नान, सापडविले वाटे जाता गंगा स्नान. मस्तकी बस कैलासराव अभंग बराच मोठा आहे, आता थोडा थोडा स्पर्श करू. कैलासरावचं गायन म्हणजे काय, एकदा असा आलाप घेतला कैलासरावनं, एका कीर्तनकाराचे नकली दात असल्यामुळे हसता हसता दात पडले. चुकीचं आहे का हो म्हणा ना. मी त्या महाराजचं नाव सांगत नाही, अरे तुम्हाला काय माहित, ती दाताची कवळी होती, लोकांना वाटलं ओरिजिनल आहे, पण ह्यानं आलाप घेतल्यावर त्याला हसू आवरलं नाही, दोन्ही कवळ्या बाहेर. अरे जे नुसतं आवाजानं दात पाडते ते काय करणार नाही मला. कैलासराव एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ, नियोजित वेळेत पूर्णविराम, चाल शेवटी घेऊ. हा एकदा एकदा म्हणजे काय, मला काही कोणी कंटाळलं नाही अजून, वन्स मोरच आहे, पण मी तंतोतंत सांभाळतो ना. आणि समयो जाणा नाही तर कीर्तन मुलाच्या बारशाचं 12 वर्षांनी लेकरू झालं, आनंदानं कीर्तन ठेवलं, बुवानं बंग घेतला, शेवटचा हा दिवस गोड व्हावा. लेका आज माघ शुद्ध दशमी आहे ना, डोकं जाग्यावर ठेवून कीर्तन करणं काय ठोकून चालतंय का. आज गुरुच कोणाला काही वाटत, पण जे समयो जाणा हात वर. बरोबर शूटिंग वाले एवढं येऊ द्या उद्या पेपरला. वर्ष 50वे सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने भजन करणारा जनसागर पहिल्या पानावर येऊ द्या. मोठ्या मोठ्या शहरातल्या लोकांना कळू द्या, छोट्या छोट्या गावात केवढे मोठे कार्यक्रम होतात. वर्ष 50वे पुन्हा एका तालात इटुब्बार कुमाई. थांबा तुम्ही थोमा, एक माझ्याकडे पहा, एक हात वर, एक हा, एक बोलू नका कोणी, एक हा, एक ताकद लावा, एक हा, एक. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, विठ्ठल विठ्ठल म्हणावेल मिळावे, विठ्ठल विठ्ठल म्हणावेल मिळावे, विठ्ठल विठ्ठल म्हणावेल मिळावे, विठ्ठल विठ्ठल म्हणावेल मिळावे.
हा सुख सोहळा स्वर्गी नाही. म्हणून आपलं राहिलं ना विठोबा रखमाई. विठोबार कुमार हरे सर्वांनी सर्वांनी बाबा सर्वांनी सर्वांनी विठोबार कुमार गाडी वाजवा. विठोबा शेवटी 11:15 झाले भाऊ आणि खरंच नाही जेवण अजून आम्हाला नाही. करू पण बरोबर करते बाकी काय ते सांगण्याचं वस्तुस्थिती आहे. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना. सहज गंगेच्या स्नानाला चाललो असताना मस्तकी तो जाणा ठेविला कर. ठीक आहे, मग तुमच्या डोक्यावर हात ठेवल्यावर गुरुनं काही मागितलं असेल ना? मागितलं ना? भोजना मागती तूप पावशर. भोजना मागती तूप पावशर. भोजना मागती तूप पावशर. भोजना मागती तूप पावशर. पडिला विसर स्वप्ने माझी. पडिला विसर स्वप्ना वाटे जाता गंगा स्नान. वाटे जाता गंगा स्नान. वाटे जाता गंगा स्नान. वाटे जाता गंगा भोजना सर्वांना अभंग पाठ आहे बरं का. कैलासराव सर्वांना पाठ आहे. भोजना मागती तुप एक शर. का बरं? काही खर्च येतो का? एक शर. अरे संतांचे अभंग आहे. पावशरच का? फक्त चित्त मागितलं. अंतकरण चतुष्टय म्हणतात ना. अंतकरण चतुष्टय हे अंतकरणाच्या वृत्तीचे 4 विभाग असतात. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. वृत्ती कशाला म्हणतात? वृत्तीलाच म्हणतात. मोठी व्याख्या वेदांत परिभाषेमध्ये आहे. यथा तडाग उदकम छिद्रान निर्गत्ते कुल्यात मना केदारान प्रविश्य तद्वदेव चतुष्कोराद्याकरम भवती तथा तैजस मंतकर्णमपि चक्षुरादि द्वारा निर्गत्ते घटादि विषयाकारेण परिणमते सएव परिणामो वृत्तीरिति उच्यते. कैलासराव याला वृत्ती म्हणतात. मी आता बडबड केली त्याला. यथा तडाग उदकम छिद्रान निर्गत्ते कुल्यात मना केदारान प्रविश्य. संस्कृतमध्ये असली तरी व्याख्या सोपी आहे. तरी पण ही दृष्टांत आता तरी आहे. जुनी मंडळी बसलेली आहे. मोटेचं पाणी ते विहिरीचं पाणी मोटेच्या अथवा रहाटाच्या द्वारे बाहेर येतं. पूर्वी मोठा होत्या का नाही? मोठा हाकलेली मंडळी असेल ना याच्यात. हात वर करा बरं.
आता किती 7 8 9 10 11. ए कैलासराव, आता मोठच माहित नाही. जुनी मंडळी भेटली व आनंद वाटला मला. मोठ ए समदूर, बरं का, समदूर, नाडा, कणा, धाव. मोठेचंही प्रमाण असायचं 6 पावली 6.5 पावली. धावेवर आंब्याची जांभळ्याची सावली, थारोळ, पाट. थोडीशी मजा सांगतो. मोठ चालायची, उजव्या हातानं नाडा धरायचा असतो, डावा पाय नाड्यावर ठेवायचा थारोळ्याजवळ. बरं का, आता 10-15 आहेत माझे माना हलवल्या, त्यांना माहिती आहे. या बुवाला कसं माहित. उजव्या हातानं नाडा धरायचा थारोळ्याजवळ, डावा पाय नाड्यावर. एक झटका मारला, मोठ सरळ सरळ होते पाण्यात. आणि मग दुसरा झटका मारला म्हणजे बुडते. दुसऱ्या झटक्यानं बुडाली की तो शेतकरी बैलाला इशारा करतो. ते मारायचं नाही बैलाला, ते अभ्यासू बैल असतात, अभ्यासू. मोड भरल्यावरच सांगतो. भरली बाळारी, कान टवकारतात बैल तेवढ्या आवाजानं. चल माझ्या राजा, कुई 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 चाक वाजतन बदा बदा पाणी थारोळ्यात पडलं की सार्वभौम राजाला लाजवेल एवढा आनंद कास्तकाराला. राजाला लाजवेल एवढा का, पाणी मेहनतीचं आहे. आता मोटरसायकलनी जात रात्री 12ला बटन दाबून येत, पहाटे 5ला जात तर अर्ध ओढ्यातनं अर्ध उसात. ते मेहनतीचं पाणी होतं. आणि दिवसभर थकत नव्हता कास्तकार. तुम्ही पाहिला का मोठा, ते गाणे असायचे, एका तालात एका स्वरात. तयारच आहे ऐकायला. एका तालात एका स्वरात, एका घुंगरात घुंगरू बोले, जोडी बैलाची मोठला झुकत चाले बैलाजी रे. दिवसभर खुश असायचा. बरं, त्याची बायको तिकडे पाणी भरताना तेही गाणं म्हणायची. माझा राया गाई मोठेवर गाणी, वाहे तालावर झुळ झुळ पाणी. हे जुनं आता नाही राहिलंय. हा दृष्टांत दिला वृत्तीसाठी. यथा तडाग उदकम छिद्रान निर्गत्ते कुल्यात मना केदारान प्रविश्य. म्हणजे विहिरीचं पाणी मोठेच्या द्वारा थारोळ्यात पडतं. एवढं का सांगावं लागलं. आता हे भूतकाळात जमा झालं ना. बोर घेतल्यानं विहीर गेली, आणि मोटर टाकल्यानं मोठ गेली, अंडरग्राऊंड पाईपलाईन केल्यानं थारोळ्यानं पाठ गेला, आणि ड्रीप केल्यामुळे वाफा गेला. म्हणून हे सांगावं लागलं. मोठेचं पाणी थारोळ्यात पडलं की पाटाच्या द्वारा वाहत जात, मग वाफ्याच्या आकाराचं होतं. चौकोनी वाफा असेल तर पाणी चौकोनी, गोल वाफा असेल तर पाणी गोल. तसंही अंतकरणातून निघते, डोळ्यातून बाहेर येते. बॉक्स बघायचा चौकोनी होते, पक्वाद बघायचा गोल होते, खांब बघायचा लांबट होते. या परिणामाला वृत्ती म्हणतात. तथा तैजस मंत करणमपि चक्षुरादि द्वारा निर्गत्ते घटादि विषयाकारेण परिणमते स एव परिणामो वृत्तिरिति उच्यते. त्याला म्हणतात वृत्ती. आणि मग त्याचे 4 विभाग पडतात. संकल्प विकल्प चालू असले की मन म्हणायचं, त्याचं नाव आहे मन. संकल्प म्हणजे उद्या 10 मिनिट तरी देवाचं नाव घेणार, हा संकल्प. विकल्प, काही झालं तरी आज कोणाच्या तरी नवीन चपला नेणार. या ड्युटीवर मन आहे बरं, हे मनाचं. संकल्प विकल्पात्मकम मनः. केल्या कर्माचा अभिमान धारण करतोय जेव्हा, तो अहंकार आहे. काही झालं तरी यंदाच्या सप्ताहाला 11,000 रुपये वर्गणी देणारच, हा निश्चय आहे. याचं नाव बुद्धी आहे. निश्चय बुद्धीचा, संकल्प विकल्प मनाचा. मन बुद्धी
अभिमान धारण केला तो अहंकार, आणि चिंतन चालतं ते चित्त. आणि चित्तालाच लोणी म्हटलेलं आहे. मृदू सभाय नवनीत आणि तैसे सज्जनाचे चित्त. मग 4 पावशेरचा 1 शेर होतो का नाही? पावशेर मन, पावशेर बुद्धी, पावशेर अहंकार आणि पावशेर चित्त. 4 पावशेरचा 1 शेर. आणि चित्ताला म्हटलं लोणी. मग गुरुनं काय मागितलं? परमार्थासाठी गरज चित्ताची असल्यामुळे भोजना मागती तुप पावशेर. भोजना मागती तुप पावशेर. भोजना मागती तुप पावशेर. मला तर अजूनही वाटत नाही कीर्तन सुरू झालं म्हणून, इतकी शांतता आहे. भोजना मागती तुप पावशेर. आता हा अभंग आम्ही पुढच्या वर्षीच घेऊ. भोजना तो बरं योग आला इथं. मग संतोष म्हणे आज माघशुद्धदशमी आहे, मलाही पाठ नव्हता, म्हटलं एकदा वाचून दाखव, काही कमी जास्त व्हायला का नाही. बाकी चिंतनाची काही आपल्याला कोणाची गरज नाही. एकदा अभंग फक्त डोक्यात आला पाहिजे, बरोबर कसं शिरायचं, कुठं जायचं आणि कुठं संपवायचं. आता 3ऱ्यावर आलो आपण. भोजना मागती तुप पावशेर. पण झालं काय? पडला हा विसर स्वप्ना माझी. विसर पडला. वास्तविक काहीच केलं नाही. पण हे 4 दोष नसले पाहिजे: लय, विक्षेप, काशाय आणि अंतराय. त्याच्यामुळे घाई घाई येऊन गुरुनं माझ्यावर कृपा केली. मनवोने काय कडे उपजला अंतराये. काय कडे उपजला अंतराये. काय कडे उपजला अंतराये. काय कडे उपजला अंतराये. लय, विक्षेप, काशाय आणि अंतराय. म्हणून या काय त्वरा झाली दाणी म्हणी नसताना. पण आता किती 7 मिनिट आहे अजून. बरं कैलासराव, मी सहज म्हटलं गुरुजी आपली परंपरा काय? मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ. विष्णू चैतन्याचे मूळ. विष्णू चैतन्याचे मूळ. विष्णू चैतन्याचे मूळ. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ. संप्रदाय फळ तेथून या. हंसरूपी ब्रह्मा, उपदेश श्रीहरी, चतुश्लोकीचारी भागवत. काय होते म्हणा त्याला? अरे आपण तुकोबाराय चैतन्य संप्रदायाचे आहो. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ. संप्रदाय फळ तेथून या. आणि म्हणून माझ्या गुरुनं हा उल्लेख केला. राघव चैतन्य केशव चैतन्य. 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 सांगतली कुण Bye.
चैतन्य संप्रदाय बरं का तुकोबारा आहे. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ. संप्रदाय फळ ते तुणे राघव चैतन्य केशव चैतन्य. जसं एकनाथ महाराज दत्त परंपरेतले आहे. त्या परंपरा पाहतो मी. जो निर्गुण निराभास जेथून उद्भव सबरब्रह्माचा आदी नारायण म्हणते त्यास जो का सर्वासा आद्य गुरु तयाचा ब्रह्मा अनुग्रहित ब्रह्मा अत्रीच उपदेशित अत्रिपाद प्रसादित अवधू दत्तात्रय शिष्य परंपरा सहस्त्रार्जुन जनार्दन शिष्य तिसरा केला खरा कलियोगी जनार्दन कृपेस्तव स्थळ समूळ निरसले भवबंधन एका जनार्दनी जाण झाली संपूर्ण परंपरा. घरी गेल्यावर वाचून गेले. तसं आपण चैतन्य संप्रदाय बरं का तुकोबा. आपली ही परंपरा आहे. राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितले खुण माळिकेची. जसे तिथे परंपरा सांगितली. जो निर्गुण निराभास उद्भव शबल ब्रह्मास आदी नारायण म्हणतेतास सर्वास आद्य गुरु. मग त्याचा ब्रह्मा अनुग्रहित ब्रह्माचा अत्री उपदेशित अत्रिपाद प्रसादित. मग अवधूत दत्तात्रयाचे शिष्य 3 यदू राजा दत्तात्रय शिष्य परंपरा सहस्त्रा अर्जुन यदू दुसरा जनार्दन. जमलं ना आता आहे का नाही. मला कोणाची तरी मदत आहे. पाठ करावं लागते. ठोका ढाका नाही झाला नुसतं टिपणं तेवढंच काय. सहस्त्रा अर्जुन असे भेटले म्हणजे एखादे थांबला बुवा जाग्यावर. बरोबर आहे का नाही. काय चालू होतं आपलं. त्यांनी सांगितलं काय. मला काय आहे एका दमात पाठ करायची सवय असल्यामुळे थांबलं म्हणजे काहीच येत नाही. पुन्हा एकदा जो निर्गुण निराभाज्यातून उद्भव श्रवण ब्रह्मास आदी नारायण म्हणते जका सर्वास आद्य गुरु तयाचा ब्रह्मा अनुग्रहित ब्रह्मा अत्रिच उपदेश अत्रिपाद प्रसादित अवधू दत्तात्रय शिष्य परंपरा सहस्त्रा अर्जुन यदू दुसरा जनार्दन शिष्य तिसरा केला खरा कलियोगी जनार्दन कृपेस्तव जाण समूळ निरसले भवबंधन एका जनार्दनी जाण झाली संपूर्ण परंपरा. विठ्ठल तसं आपण चैतन्य संप्रदाय बरं का तुकोबार आहे. ही आपली परंपरा. राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितले खूण माळिकेची. शेवटी 2-3 मिनिट राहिले होते. तुकोबारा म्हणतात मी सहज म्हटलं गुरुजी मग तुमचं नाव काय. बाबाजी आपुले सांगितले बाबाजी आपुले सांगितले बाबाजी आपुले सांगितले बाबाजी आपुले सांगितले मंत्र दिला रामकृष्ण जमला. आता इथपर्यंत आलो आपण. तुमचं नाव काय. बाबाजी आपुले सांगितले नाम. मग मंत्र द्या ना गुरुजी. अरे आपला मंत्र गुप्त नाही तुकोबा. उघडा मंत्र जाणार रामकृष्ण म्हणा. रामकृष्ण हरीच का. अस्मिन रमंती कृकर्षयती आणि रुहरती हे 3 आले त्याच्यामध्ये. योग्याला रममान करतोय तो राम. चित्ताचं आकर्षण करतो कृष्ण. पापाचं हरण करतो हरी. मंत्र दिला राम कृष्ण हरी. मंत्र दिला राम मननात त्रायते अस्मात. अरे जप जप म्हणजे काय. जप शब्दाची व्याख्या काय आहे. जन जायते वगैरे वगैरे. वाढत चाललं बरं का. पण झालं बरं झालं. हा ठीक आहे कैलास आता रागान पाहू नका माझ्याकडे. मंत्र दिला राम मननात त्रायते अस्मात. ज्याचं मनन केल्यावर तो तारतो त्याचं नाव आहे मंत्र. एक त्रायते जो आहे ना पुढे त्याचा अर्थ आहे त्रायते तारणे.
आणि पहिला मन आहे तो मनन. मंत्र मंत्र म्हणजे काय? मनन केल्यावर तारतो त्याला म्हणतात. हे शब्दाचे जन्म आहे बरं काय, ठोकाटा की नाही. मंत्र दिला राम कृष्ण हरी. इथपर्यंत आलो रे बाबा, हो म्हणत जा. जमला. आता लोभात पडू नका. मंत्र दिला राम कृष्ण हरी. आणि हे प्रकरण ज्या दिवशी घडलं शेवटी त्याचा माघ शुद्ध दशमी पावणे गुरुवार, 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 माघ शुद्ध दशमी पावणे गुरुवार. गेला अंगीकार तुका म्हणे, गेला अंगीकार तुका म्हणे, गेला अंगीकार तुका म्हणे, तुका म्हणे. सापडविले वाटे जाता गंगाधार, सापडविले वाटे जाता गंगाधार, सापडविले वाटे जाता गंगाधार. गेला अंगीकार तुका म्हणे, गेला एकदा टाळी वाजवा कैलासराव साठी. दुसऱ्याला म्हणता येऊ नये एवढं अवघड म्हणतं म्हणून टाळी वाजवा. हे कोण्या दिवशी घडलं? माघ शुद्ध दशमी, तो आजचा दिवस. गुरुवार नसेल आज, पण तो त्या दिवशी गुरुवार होता. माघ शुद्ध दशमी पावणे गुरुवार, केला अंगीकार तुका म्हणे. आणि तो सुवर्ण महोत्सवात दिवस माझ्या वाट्याला आला म्हणून मी चान्स सोडला नाही. म्हटलं आज आज बरोबर सापडली संधी. आता माऊलीचं भजन पुन्हा काय काय करायचं हे तुम्ही ठरवा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. हरी हरी. या सरळ समृद्धी समृद्धी. माघ शुद्ध दशमी पावणे गुरुवार,
या ठिकाणी श्री शंकर स्वामी अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या सप्ताहाचा 2 मिनिटात खाली बसा. जेवलेत ना आता? आता काय जेवले का तुम्ही? मग ऐका ना जरा. श्री शंकर स्वामी अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या सप्ताहाचा या नामयज्ञाचा 11वा दिवस आणि या 11व्या दिवसाची सेवा ज्यांनी या ठिकाणी केली. खऱ्या अर्थानं या नामयज्ञामध्ये आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. अरे खाली बसा ना जरा, खाली बसा, ऐका ना. आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. अगदी पहिल्यापासून पूर्वीपासून माघ शुद्ध दशमीच्या मुहूर्तावर खऱ्या अर्थानं या नामयज्ञाची सुरुवात त्यावेळेला झाली आणि तेव्हापासून आजपर्यंत या वर्षी तर 14 दिवस जरी असले तरी आपण पुढे घेतले. पाठीमाग काही घेतलेले नाहीत म्हणून आपण ते आता जे दिवस आहेत ते तसे ठेवलेले आहेत. आणि म्हणून यासाठी आजचे कीर्तनकार खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये ज्याचं नाव आहे, नव्हे महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा. कारण बाबांनी त्यांचं अखंड आयुष्य, अखंड जीवन वारकरी संप्रदायामध्ये